ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा। तालुका स्तरावर काय घडतंय, जिल्हा पातळीवरची काय बातमी, जाणून घेऊयात माझं गाव माझा जिल्हामधून। बुलडाण्यामध्ये काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रिलायन्सचा मोबाईल टॉवरजवळ आंदोलन केलं। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टॉवरच्या गेटचं कुलूपही तोडलं। दरम्यान पोलिसांनी स्वाभिमानीच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। अदानी अंबानींच्या इशाऱ्यावर केंद्र सरकार चालत असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं। या विरोधामध्ये काल रायगड जिल्ह्यातल्या कर्जत विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार आंदोलन केलं। सिंधुदुर्गातल्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या मालवणमध्ये कसाल मालवण मार्गावरती सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे। त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी काल खड्ड्यांची पूजा करत आंदोलन केलं। त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पूजा करत मालवणी गारहाण सुद्धा घातलं। बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद बुरहानपूर मार्गावरती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवैध शस्त्र घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 5 देशी कट्टे आणि जिवंत काडतुसं सुद्धा जप्त करण्यात आली आहे। रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरती काही भागामध्ये अतिक्रमण झाल्याचं दिसून येत आहे। रत्नागिरी शहराची हद्द संपल्यावर पुढच्या भागामध्ये रस्त्याच्या कडेला पक्क्या स्वरूपाचं बांधकाम केलं जात आहे। या प्रकरणी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना कार्यालयानं अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 100 जणांना नोटीस सुद्धा बजावली आहे। सोलापुरातल्या शेळगी परिसरामध्ये पाण्यात बुडून अल्पवयीन बहीण भावाचा मृत्यू झाला। दगडी खाणीमध्ये साठवलेल्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झालाय।